नाशिकच्या मनमाड येथील भारतीय खाद्य निगममध्ये ठेकेदाराच्या अधीन सुमारे 140 माथाडी कामगार तरुण काम करतात। मात्र या कामगारांना ठेकेदारामार्फत कुठलीच सोयीसुविधा दिली जात नसल्याने या माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले असून समान काम व किमान वेतन मिळावे, नियमित 26 दिवस काम मिळावे, मेडिकल सुविधा मिळावी, कुठल्याही प्रकारची सुरक्षा मिळत नसल्याने आदी मागण्यांसाठी येथील पाकिजा कॉर्नर एफसीआय रोड येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे। अनेकदा तक्रारी करूनही ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या मागण्यांसाठी ठेकेदारासोबत एफसीआयच्या अधिकाऱ्यांना देखील अनेकदा निवेदन देऊन दुर्लक्ष करत असल्याचे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध विकी पगारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे। जर मागण्या मान्य नाही झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। आवाज एन न्यूज मराठी, मनमाड। आम्ही भारतीय खाद्य निगम मधील कामगार 140 कामगार आमच्या प्रमुख मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलो आहे। आमच्या काही मागण्या आहे, फक्त किमान वेतनानुसार आम्हाला पगार मिळाला पाहिजे व 26 दिवस पूर्ण भरून भेटले पाहिजे। काही मेडिकल सुविधा आहे वगैरे ते आम्हाला भेटत नाही, ते पण आम्हाला देण्यात यावं यासाठी आम्ही 140 कामगार उपोषणास एक दिवसीय उपोषणात बसलो आहे। तर या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या ही आमची प्रशासनास एफसीआय प्रशासनास विनंती आहे। काही लवकरात लवकर मान्य करावं, नाही तर आम्हाला उपोषणात बसावं लागेल। यासाठी त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावं।